नमस्कार सगळ्यांना। आज श्रावणचा पहिला गुरुवार आहे आणि मी स्वामी समर्थचे उपवास करणार आहे 11 गुरुवार। तर इकडे बघू शकता तुम्ही एवढे सामान आहे, सगळे पुसून काढते। आता घासले मी, आता सगळे पुसून काढणार, पुसून ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते। हे सगळे भांडी स्वच्छ करून घेतले, आता मी पटकन पूजा मांडणार। एवढी तयारी झाली, आता ह्याच्या पुढची तयारी करूया। इथे पूर्ण पूजा झाली, आता स्वामींची पूजा करायची आणि उरलेली आहे, कारण की मी सकाळी कामाला जाते, मला यायलाच खूप टाईम होता। मग घरातली कामावरून पूजाला बसते, पूजाचं सामान विकत आणलं। आता इकडं पण तयारी करते, मग स्वयंपाकाची तयारी करणार। स्वामींची तर एवढी तयारी झालेली आहे, बघूया पुन्हा। चला स्वामींची पूजा करूया। स्वामींचा फोटो पुसून वगैरे घेतला मी स्वच्छ कपड्यामध्ये, इथे ठेवते। स्वामींची पूजा अशी सगळी झालेली आहे। तर काही चुकलं असेल तर मला सांगा, मला जसं येते तसं केलेलं आहे मी। जरा काही चुकलं असेल तर मला सांगू शकता तुम्ही कमेंट करून। इकडे स्वयंपाकाची तयारी वगैरे चाललेली आहे, बघू शकता। पीठ वगैरे मळून ठेवलेले आहे, कुकरला चणे लावले, इकडे भात ठेवले। निवेद्यासाठी आता काहीतरी बनवणार थोडंफार। अक्कलकोट इथे जाण्यास निघाले व चिंतनपणा काही सोलापुरात परवा अक्कलकोट, त्यामुळे स्वामी एकटेच अक्कलकोटाकडे निघाले। चमत्कार दाखवला आणि चोळापाची पूर्वपुण्याई म्हणून स्वामी चोळापाच्या घरी दाखल झाले। केवळ भक्ती तत्वाचे समर्थ मानणाऱ्या चोळापावरून स्वामींना अप्रपार माया केली, कृपा केली। त्याची कारती अक्कलकोटच्या महाराज कानावर गेली। महाराजांनी स्वामींच्या दर्शनाची इच्छा मनाशी करतात स्वामी राजवाड्यातील दाखल झाले। स्वामींना समोर पाहून सारा दरबार चकित झाला। महाराज हर्ष भरती झाले आणि सिंहासनावर उठून स्वामींचरणी मिठी घातली। स्वामींच्या चरणपादुका नमस्कार धारण करून देवही ब्रह्मदात्मागे असा राजेसाहेबांनी ब्रह्मंद झाला। त्याला नवल ते काय हे सगळं कथा या तिसऱ्या अवधीत आलेली आहे। नंतर सगळ्यांना स्फुटी पूर्णपणे उतरली आणि स्वामींची त्यांना प्राप्त झाली। अक्कलकोटच्या स्वामींनी प्रसिद्ध उरवला पसरला आणि कृपा प्राप्त करून देण्यासाठी भक्तगण दूरहून अक्कलकोट येऊ लागले। अनेकांच्या अडचणी संकटे दूर होऊ लागले, मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ लागले। या गर्दीत जसे स्वामीचे भक्त होते, तसे काही दिनकही होते, तर काही साधीसुधी होते। तसेच 2 साधीसुधी संन्यासी स्वामींच्या दर्शनासाठी आले, पण त्यांचे ढोंग स्वामींनी ओळखले। स्वामींच्या समोर जमणारी फळे, मिठाया, प्रसादाची सामग्री हे सगळं स्वामी वाटून टाकत असे। याचे डोळ्यात ठेवून ते साधू तिथे येऊन राहिले होते, पण स्वामींनी त्याचे कुटील वाटून होतो हेतू ओळखल्या व स्वतः उपवास करून त्यांना समोरच्या वस्तू दिल्या। पण स्वामींचे उपवास असलेले ते साधूही काही खाऊ शकले नाही, पण स्वामींची फजिती करण्यासाठी आले। ते स्वतः फजिती होऊन समायाचना करून निघून गेले। हा कथा भाग 4 अर्ध्यात आहे। पूर्वपुण्याई असेल तरच सत्पुरुषाचा सहवास घडतो। अक्कलकोटच्या महाराजांनाही अशाच पुण्यामुळे स्वामींचा सहवास लाभला। स्वामींची कीर्ती असून दूरवर पसरलेली अक्कलकोटात गर्दी वाटू लागली। स्वामींची कीर्ती बडोद्याचे महाराज
मल्हारराव गायकवाड यांच्या कानावर गेले. स्वामींनी बडोद्यावर आणावे, त्याचे आदरातिथ्य करावे व त्याची कृपा मिळावी असे त्यांनी वाटले. त्यांना दरबारात हा विषय मांडला आणि जे काही स्वामींचे बडोद्यास घेऊन त्याला सन्मान केला जाईल असे जाहीर केले. शहाणे सुरते लोक मागे फिरले. ते तात्यासाहेब नावाचे एक गृहस्थ तयार झाले, ज्यांनी महाराजांकडून भरपूर द्रव्य सेवन घेतले आणि ते अक्कलकोटला आले. तिथे त्यांनी दिला चोळापल्याचाही आनंद झाला. तुम्ही बडोद्याला गेला तर मला जहागिरी मिळेल असे त्यांनी स्वामींनी सांगितले. ते तिथे भक्ताने येते, आम्ही जाऊन काय करू असे विचारले. स्वामींनी बडोद्याला जाण्याचे नकार दिला. हा कथेचा पूर्वाध्याय आहे. श्री स्वामी समर्थ. स्टॉप शी.